नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे. आज आपण श्री क्षेत्र नायगाव या ठिकाणी सिद्धेश्वर मंदिरासमोरील प्रांगणामध्ये आहोत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पंचायत माळशिरस पंचायत गणाचे उमेदवार अजिंक्य भैयाकड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे त्यांनी उमेदवारी त्यांची निश्चित झालेली आहे आणि ते प्रचारामध्ये आहेत. काय वाटतं दादा तुम्हाला? तुम्ही काय सांगाल आणि काय आव्हान करताल की तुमची पार्श्वभूमी किंवा तुम्ही जे योगदान या गावासाठी किंवा पंचवर्षासाठी दिले त्याबद्दल तुम्ही काय सांगताल? आज या ठिकाणी स्वर्गीय महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून आदरणीय शरद पवार साहेब, सुप्रियाताई सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आज या ठिकाणी माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कुटुंबातील एका छोट्याशा कार्यकर्त्याला आज या ठिकाणी पक्षाने जे उमेदवारी दिली, पक्षाने जो विश्वास टाकला त्याबद्दल मी या ठिकाणी पक्षाचं प्रथमतः आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने जर सर सांगायचं झालं तर मी एक गावापुरता मर्यादित कार्यकर्ता होतो. मी अजूनपर्यंत कधी ग्रामपंचायतचं इलेक्शन सुद्धा लढलं नव्हतं, परंतु आज या ठिकाणी अजितदादांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आणि त्यातून ही उमेदवारी दिली. आज या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून नायगावमध्ये मी जवळपास गेल्या 6 महिन्यामध्ये दादांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना 96 लक्ष रुपयाचे रस्त्याचे कामं असतील, विकास कामं असतील, समाज मंदिराचे विकास कामं असतील, ही सर्व कामं या ठिकाणी करत आलो. आज या ठिकाणी आपल्या नायगाव पंचकृषी असेल, माळशिरस गण असेल, यामध्ये काम करत असताना जो लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे त्यामुळे या ठिकाणी निवडणूक लढवण्यात मला खूपच या ठिकाणी सोपं झालेलं आहे असं मला त्या ठिकाणी वाटते. परंतु ही निवडणूक लढत असताना ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी खरं तर निवडणूक लढत होतो, ज्यांचा आशीर्वाद मला होता, त्या दादांचं या ठिकाणी गेल्या 4 दिवसापूर्वी दुःखद निधन झालं. त्याच्यानंतर खरं सांगायचं झालं तर माझ्यासारखा एक कार्यकर्ता गळून पडला होता. परंतु जे लोकांचं प्रेम आहे ते पाहून परत नव्या उमेदीने मी कामाला त्या ठिकाणी सुरुवात केली, लोकांच्या जायला सुरुवात केली. लोकांचा रिस्पॉन्स इतका आहे की दादांना घड्याळाला मत म्हणजे दादांना मत, हे लोकांची या ठिकाणी भावना झालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये निश्चितच सांगतो की या माळशिरस पंचायत समिती गणाचं नेतृत्व करण्याची संधी लोक 100% मला देणार आहे, ह्याचा मला ठाम विश्वास आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये या माळशिरस पंचायत समिती गणामध्ये विकास कामांची गंगा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. माझं सर्व जनतेला एकच आव्हान आहे की आपण सर्वजण माझ्यासारख्या एक छोट्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला आज या ठिकाणी एवढी मोठी संधी मिळाली, त्या संधीचं सोनं करण्याची संधी द्यावी ही आज या ठिकाणी मी सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी विनंती करतो. ओके, धन्यवाद दादा. आपल्या बरोबर माळशिरस पंचायत गणाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार अजिंक्य भैयाकड होते. नक्कीच एक युवा चेहरा पक्षाने द्यायचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. बघूया 7 तारखेला काय होतं ते आपण सर्व बघणारच आहोत. धन्यवाद.